नमस्कार मित्रांनो, मी संजय आणि संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे वर्सोवा बीच ह्या ठिकाणी आलो। वर्सोवा कोळीवाडा जो आहे ह्या ठिकाणी नारळ पौर्णिमेचा जो सण असतो तो आज कोळी बांधव जे आहेत हे नारळ आज पाण्यात सोडणार आहेत। पर त्या नारळ जेव्हा ते लोक घेऊन येतात तेव्हा त्यांची ती मिरवणूक वगैरे आहे, तर ती पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार। तसं मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती, आपण जर चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन हे नक्कीच दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन होतील। तर चला मित्रांनो, आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी बघा, या लहान लहान अशा होड्या ज्या आहेत या ठिकाणी ह्या पूजा वगैरे झालेली आहे, त्या होड्यांची वगैरे पूजा वगैरे करून झालेली आहे। हे ते ध्वज लावलेले आहेत। तर ह्या पूजा आता झालेल्या आहेत आणि आता थोड्या वेळानेच या ठिकाणी एक मिरवणूक जे येणार आहे कोळी बांधवांची, त्या मिरवणुकीतून ते नारळ वगैरे पाण्यामध्ये जे सोडणार आहे, समुद्रामध्ये नारळ सोडणार आहे, तर आपण आता हे पाहणार आहोत। आणि समोर हा बघा, हा समोर हा वर्सोवा बीच आहे, हा समोर आहे, समोर हा समुद्र असा बघा पसरलेला आहे। आणि इकडे एक ह्या ठिकाणी मिरवणूक ह्या ठिकाणी इकडे येणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे हा नारळ इकडे सोडला जातो। हे समोर बघा स्टेज वगैरे बांधलेलं आहे ह्या ठिकाणी। तर चला मित्रांनो, पुढे आपण आता पाहूया कशा प्रकारे ते नारळ सोडला जातो तो। तर मित्रांनो, कसं आहे म्हणजे आता मी आलेलो ते वर्सोवाला नारळ पौर्णिमेतून नारळ सोडतात ते पाहण्यासाठी आलेलो आहे। माझ्याबरोबर माझा भाऊ आहे महेश, हा आला नेरूळहून खास। आमच्याकडचा हा नारळ आहे आणि हा नारळ आम्ही सोडणार आहे। नारळ दाखव आपल्याकडून, नारळ दाखव बघा, हा नारळ जो आहे हा आमच्याकडचा, हा आम्ही पण आज पाण्यात सोडणार आहे। त्या कारण आता पहिला कोळी बांधवांचा जे नारळ सोडण्याचा प्रोग्राम आहे तो आपण पहिला पाहूया आणि त्याच्यानंतर आपल्याकडचा नारळ पण सोडूया। हा आमचा भाऊ नेरूळहून आला आहे खास नारळ सोडायला समुद्राला। तर मित्रांनो, आपण आता बघूया पुढे आपल्याला किती वेळ लागतो, कारण मला बोलवलं इकडे 5 वाजता आणि अजूनही काही ते सुरुवात दिसली नाही। तर अंदाजे त्यांनी सांगितलं की 6:30 पासून मिरवणुकीला सुरुवात होईल। तिकडे हिंगळा देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरापासून ती सुरुवात होणार आहे। तर आपण पहिले तिकडे पण जाऊया, त्या हिंगळा देवीच्या मंदिराकडे पण जाऊन तिथे पण जरा असं आपण तिथे दर्शन वगैरे घेऊया। तर मित्रांनो, आपण आता वर्सोवा कोळीवाडा या ठिकाणी हिंगळा देवी जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आपण आता मंदिरात इकडे जातो, दर्शन घेऊया मंदिरात जाऊन। पहिलं हिंगळा देवीचं मंदिर आहे, इकडे मस्त मोठी घंटा आहे, घंटा पहिला घंटा वाजवली आहे आणि आपण आता मंदिरात आलेलो आहे। तसं मित्रांनो, आपण आता हिंगळा देवी मंदिर जे आहे त्या ठिकाणी आता दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन करून आता पुढे आपण निघूया। आता कोळीवाड्याकडून जी आता मिरवणूक निघणार आहे, तर आता ती मिरवणूक पण आपण आता पाहूया कशा प्रकारे मिरवणूक वगैरे ती काढतात ती।
तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव मोहित रामले. तुम्ही मुंबईकर फोक्स म्हणून तुम्ही बघत असाल यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. तसं अखिल कोळी समाज संस्कृती संवर्धन संघ मुंबई अध्यक्ष आहे आणि आपला मांडवी गल्ली विकास मंडळाचा सदस्य आहे. तर आता पुढे आपण कोळी भाषेतच बोलूया. मंडळी, आजचा यो दिवस आहे नारळी पुनवेचा. आज आपले कोळी बांधव एकेमेरी येतान, सस्तान, नटतान. आम्ही आपला निसर्ग देव हा यो दर्या राजा दर्यासागराची प्रार्थना करतात की हे बाबा दर्यासागरा, चुकलं माकलं असेल ते माफ कर आणि यो वर्षाचा तो तुझा मान आहे नारळाचा, तो तुला आम्ही अर्पण करतो. आणि जसं यो नारळ तुला अर्पण करतो देवा, तू शांत हो, वादळ पाणी तुझे पोटान घे आणि आमचे धंद्याला बरखत येऊन दे. रास मावरा आमच्या डोलीला गाऊन देस आणि आमचा नाकवा जो भरतरी जो दर्यान जाल त्याचं तू रक्षण कर. असं साखर आमचे लोक दर्या देवाला घालतात. त्याचप्रमाणे आपली एकविरा माऊली आणि खंडू देवाला बी भंडार उदलून बोटीची पूजा करून आमची बोट दर्यान धंद्याची बगी लोटतात. अशी खासियत आहे नारळी पुनवेची. धन्यवाद. पाच जणी जा. तर ताई मला सांगा, आपण जो आता नारळ पौर्णिमा उत्सव जो करतोय तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दे की आपण का उत्सव करतोय, त्याच्याबद्दल उद्देश काय आपला? तो आमचा वर्षात मोठा उत्सव नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा मोठा सण. आम्ही हा सण दरवर्षी साजरा करतो. दर्यासागराला नारळ अर्पण करून त्याला शांत करून आम्ही त्याची पूजा करतो. दर्यासागराला नारळ अर्पण करून दर्यासागराला विनंती करतो का देवा तू आता शांत हो. आणि आमच्या होड्या आता दर्यासागरात निघणार आहे, त्यांना भरभराट दे. नाव का तुमचं? माझं नाव भावना नवनीत खर्डे. धन्यवाद. भावना थँक्यू. ताई तुमचं नाव सांगा. कामिनी कोळी. धन्यवाद. हे तुमचं सांगा. भावनी पिकळे. बोल बोल. धन्यवाद. आम्हाला जे धंदेपाशीवाले लोक आहेत, कोळी लोक आहेत, त्यांना थोडंसं धंद्याला जाण्यासाठी थोडंसं बळ दे आणि त्यांना भरभराटी दे, यश दे, भरभरून मासेमारी दे आणि जेणेकरून सगळ्यांना ते खायला मिळतील. हीच आमची प्रार्थना. बोला गोपालकृष्ण महाराज की जय. आई तुळजा माते की जय. हर हर महादेव. जय मल्हार. जय भंडार. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धंद्यापासून सर्वांना हे देवा, दर्याला शांतता ठेव. चाल देवा. अर्पण करता. काय जाणार सदानंदाचा आई माऊलीचा. तमेव तमेव विद्या सर्वंतमेव तमेव सर्वं मम देवी. वाचा देव पूजा करावा करोरी आत्म
तर मित्रांनो आपण आज नारळ पौर्णिमा जी आहे त्या निमित्तात वर्सोवा कोळीवाडा या ठिकाणी आपण कोळी समाज जो आहे तो कशा पद्धतीने त्याची मिरवणूक नारळाची मिरवणूक आणतो आणि त्याच्यानंतर त्याचा नारळ हा पाण्यात सोडला जातो आणि त्याचा मागचा काही उद्देश आहे तर आपण ते पण आपण आज माहिती त्यांच्याकडून घेतलेली आहे. तसंच मित्रांनो आपण जो आता हा नारळ आणलेला आहे तो आपण हा नारळ आज आपण पण आपल्या तर्फे विसर्जन करणार आहोत. आपला यूट्यूब चॅनल जे आहे संजय सावंत याच्यातर्फे हा नारळ आज नारळ पौर्णिमेनिमित्त आपण आज पाण्यात सोडणार आहोत. तसंच आपल्या जे व्ह्युअर्स आहेत जे आपल्या सबस्क्रायबर याला सर्वांना आज या नारळ पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा आहेत आणि आपण सर्वांना सर्व आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धी लाभो आणि असेच आपले जे सण आहेत त्या सणाला प्रत्येकजण सहकार्य करून आपला हा सण पुढे चालवत राहावा हीच इच्छा आहे. आणि तसंच मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओला आपण शेअर करा, लाईक करा, चॅनलला नवीन सबस्क्राईब, बाजूला बेल आयकन त्याला पण क्लिक करा. असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद मित्रांनो. आता नारळ